माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाच्या वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारं एक दमदार पाऊल आहे। आपण जर बघितलं तर विविध क्षेत्रांना पुढचे काही वर्ष दिशा, गती आणि निधी तिन्ही गोष्टी देण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो। विशेषतः वाढतं शहरीकरण जे महाराष्ट्रासारख्या राज्याकरता एक मोठा चॅलेंज आहे, त्याला नियोजनबद्ध करण्याकरता पहिल्यांदाच 5 लाख लोकसंख्येच्या वरच्या सगळ्या शहरांचा एकात्मिक विचार हा या अर्थसंकल्पाने केलेला आहे, ज्याचा मोठा फायदा हा महाराष्ट्रासारख्या आपल्या राज्याला होईल। विशेषतः उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे ध्येय या अर्थसंकल्पाचं दिसतं आहे आणि 7 वेगवेगळ्या प्रायोरिटी क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात औद्योगिक सवलती देऊन गुंतवणुकीला चालना मिळणार आहे, ज्याचा फायदा पुन्हा मॅन्युफॅक्चरिंगचं एक कॅपिटल असलेल्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात मिळेल आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे आपण करू शकू, हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये 12 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक केंद्र सरकार यावर्षी करणार आहे। एक प्रकारे आपण जर विचार केला तर 10 वर्षापूर्वी वर्षाला 1 लाख कोटीची गुंतवणूक आपण करायचो, त्यावरनं एकाच वर्षात 12 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक हा एक मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल। विशेषतः शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन या 4 क्षेत्रांकरता अतिशय भरीव तरतुदी आणि योजना आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक होईल आणि त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन होईल, या दृष्टीनं एक चांगला प्लॅन या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्मलाजींनी घोषित केलेला आहे। महिलांकरता विशेषतः लखपती दीदीची जी यशस्वीता आहे ती पाहता आता मोठ्या प्रमाणात आमच्या या सगळ्या बचत गटांकरता मार्केट प्लेस तयार करण्याची एक मोठी योजना याच्यामध्ये आलेली आहे। विमेन लेड अशा पद्धतीनं म्हणजे ज्याचं नेतृत्व महिला करतात अशा पद्धतीच्या औद्योगिक इकोसिस्टीम तयार करण्याच्या संदर्भात एक मोठी व्यवस्था या ठिकाणी तयार झाली आहे। त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग मित्रांना यश मिळालेलं आहे। अर्थमंत्र्यांनी कोविडच्या काळामध्ये जी तूट वाढली होती त्यावेळेस घोषित केलं होतं की टप्प्याटप्प्यानं पुन्हा आम्ही 4.5% आत ती आणू, ते त्यांनी आणलेलं आहे। डेट GDP रेशिओ हा एक महत्त्वाचा निकष आहे, त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे आणि 50%कडे त्याची जी वाटचाल आहे ती सुरू झालेली आहे, जो एखाद्या अतिशय साऊंड अर्थव्यवस्थेचा भाग असतो। त्या पद्धतीनं आर्थिक निकषांवरही अतिशय चांगल्या पद्धतीनं हा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। एकूणच मला असं वाटतं की पुढचा जो काही काळ आहे या काळामध्ये सगळ्या राज्यांना विकासाची संधी मिळेल अशा प्रकारच्या तरतुदी यामध्ये करण्यात आल्या आहेत। टॅक्स साईडला जर आपण बघितलं तर विशेषतः सामान्य माणसाचे कंप्लायन्सेस हे पूर्णपणे त्या ठिकाणी संपवण्यात आलेले आहेत, फार कमी करण्यात आले आहेत। बिझनेसेसचे कंप्लायन्सेस कमी करण्यात आलेले आहेत आणि विशेषतः खूप मोठ्या प्रमाणात छोट्या छोट्या गोष्टींकरता जे पिनलायझेशन होत होतं त्याच्याऐवजी लोकांना त्या त्रुटी दूर करण्याची संधी देण्यात आलेली आहे। कॅन्सरचे ड्रग्ज असतील किंवा काही अत्यावश्यक 7 वेगवेगळ्या
आजार असतील याच्या ड्रग्जवरची ड्युटी संपवल्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथल्या रुग्णांना देखील त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे टॅक्स साईडलाही रिफॉर्म्सची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मांडण्याचं काम या अर्थसंकल्पाने केलं आहे. दरवर्षी टॅक्स स्लॅबमध्ये बदल करणं हे अपेक्षित नाही. आपण जर या ठिकाणी बघितलं तर टॅक्स स्लॅबमध्ये 14 ते 25 या कालावधीमध्ये अभूतपूर्व बदल झालेला आहे आणि तो दरवर्षी करणं योग्य नाही. आता यावर्षी रॅशनलायझेशन करणं याच्यावर जास्त भर दिलेला आहे. लोकांना अजून टॅक्समध्ये सवलत मिळावी असं वाटतं, ते वाटणं साहजिक आहे. पण मागच्याच बजेटमध्ये इतकी भरीव अशा पद्धतीनं टॅक्सची सवलत दिलेली आहे. आता ती रॅशनलाइज करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 100% मिळेल. कारण आता आपण अर्थसंकल्प केंद्रानंतर याकरता सादर करतो की तो अधिक रिअलिस्टिक व्हावा. जसं मी सांगितलं की टॅक्स डेव्होल्युशनमध्ये आता यावर्षीपासून आपला वाटा वाढला, त्यामुळे आता आपल्यालाही आपलं बजेट करताना त्याचं लिव्हरेज घेता येईल. ठीक है, संक्षिप्त करता आते नहीं हम, बड़े इसमें बोलते हैं. आज प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में जो देश की वित्त मंत्री निर्मला सीतारमण जी ने बजट हमारे सामने रखा है, विकसित भारत की ओर जाने वाला एक मजबूत कदम इस रूप में हम इसको देखते हैं. विशेष रूप से भारत को तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनाने के लिए एक बहुत मजबूत रोड मैप, उसका एक कालावधि और उसके लिए जो पैसे की आवश्यकता है उस प्रकार की प्रोविजंस इस बजट के माध्यम से हमको दिखाई पड़ती है. विशेष रूप से दुनिया में मैन्युफैक्चरिंग के क्षेत्र में जो अवसर हमको मिला है उस अवसर को प्राप्त करने वाला ये बजट है. 7